नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 याच्यावरती आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा. हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI मुख्य 2021 ला विचारण्यात आलेला आहे. विधान 1 आहे, कलम 2C भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सार्वजनिक सेवक या शब्दाची व्याख्या केली आहे. विधान 2 आहे, सार्वजनिक सेवक म्हणजे स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेत किंवा वेतनात असलेली कोणतीही व्यक्ती. आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 विषयी डिटेल माहिती पाहिलेली आहे. कलम 2C मध्ये सार्वजनिक सेवक या शब्दाची व्याख्या दिलेली आहे, म्हणून विधान 1 हे बरोबर आहे. सार्वजनिक सेवक या शब्दामध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेत किंवा वेतनात असलेली कोणतीही व्यक्ती याचा समावेश होतो, म्हणून विधान 2 हे देखील बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. सार्वजनिक सेवक या शब्दाचा अर्थ काय आहे, तर शासनाकडून सार्वजनिक कर्तव्य बजावण्याच्या उद्देशाने परिश्रमिक दिली जाणारी कोणतीही व्यक्ती. मग यामध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेतील व्यक्ती असतील, त्याचबरोबर शासकीय कंपनी, प्राधिकरण, निगम, शासनाद्वारे अर्थसहाय्य मिळवणाऱ्या कोणत्याही संस्था, अभिनिर्णयासंबंधित कार्य करणारे कोणतीही व्यक्ती या सर्वांचा समावेश होतो. ठीक आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 नुसार सार्वजनिक कर्तव्य अप्रामाणिकपणे पार पाडण्याच्या उद्देशाने कोणत्याही व्यक्तीकडून अनुचित फायदा मिळवणारा लोकसेवकास डॅश 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 वर्षापेक्षा कमी नाही, परंतु ती डॅश 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 वर्षांपर्यंत वाढू शकेल इतक्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2021 ला विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1, 3, 7. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 काय आहे, लोकसेवकाने लाच घेण्यासंबंधित अपराध. मग यामध्ये तरतूद काय दिलेली आहे, तर लोकसेवकाने आपले सार्वजनिक कर्तव्य अप्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी किंवा आपले सार्वजनिक कर्तव्याची अंमलबजावणी करण्यापासून प्रवृत्त राहण्याच्या उद्देशाने किंवा तसे अन्य लोकसेवकास करावयाला लावण्यासाठी लाच स्वीकारली असेल किंवा प्राप्त केले असेल किंवा मिळवले असेल किंवा लाच मिळेल या उद्देशाने तो त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त राहत असेल, तर अशा लोकसेवकास कलम 7 नुसार शिक्षा आहे कमीत कमी 3 वर्ष ते जास्तीत जास्त 7 वर्ष कारावास तसेच द्रव्यदंड. ठीक आहे. नंतर नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने न्यायोचित म्हणजेच कायदेशीर मोबदल्या व्यतिरिक्त अन्य वस्तू स्वीकारल्यास त्यास लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 नुसार डॅश 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 पेक्षा कमी नसेल कारावासाची व जी डॅश डॅश पर्यंत वाढू शकेल अशी शिक्षा होते. हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI मुख्य 2017 ला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 2, 6 महिने ते 5 वर्ष. आता हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2017 ला विचारण्यात आला होता, म्हणून याचं उत्तर 6 महिने ते 5 वर्ष हे बरोबर आहे. परंतु हाच प्रश्न जर यावर्षी रिपीट झाला तर आपलं आन्सर काय असेल ते आपण आता यापूर्वीच्या क्वेश्चन मध्ये पाहिलेलं आहे. कमीत कमी 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. कारण 2018 मध्ये हा जो कलम आहे कलम 7 यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ही जी शिक्षा आहे ती आता बदललेली आहे. शिक्षा आहे कमीत कमी 3 वर्षे ते जास्तीत जास्त 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 17 मधील अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्तींच्या अनुषंगाने असंबंधित व्यक्ती ओळखा. हा प्रश्न डिपार्टमेंटल मेन्स 2016 ला विचारण्यात आलेला आहे. तर ऑप्शन 1 आहे मुख्य न्यायाधीश. मुख्य न्यायाधीश हे अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्तीशी संबंधित आहेत का, तर नाही, म्हणून आपला जो ऑप्शन 1 आहे येथे बरोबर ठरतो. मुख्य न्यायाधीश हे अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्तीच्या अनुषंगाने असंबंधित व्यक्ती आहे. ऑप्शन 2 आहे पोलीस निरीक्षक. दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेच्या बाबतीत अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती आहेत, तर सहाय्यक पोलीस आयुक्त हे मेट्रोपॉलिटन सिटीज जसे की मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद हे जे महानगर क्षेत्र आहे या क्षेत्रांमध्ये अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती आहेत.
तर अन्यत्र पोलीस उप अधीक्षक आहेत. ठीक आहे. पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उप अधीक्षक हे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती आहेत. ठीक आहे. नंतर नेक्स्ट प्रश्न आहे, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 3(1) मध्ये सांगितलेले गुन्हे चालविण्याचा अधिकार यांना आहे. हा प्रश्न डिपार्टमेंटल मेन्स 2016 ला विचारण्यात आलेला होता आणि हा जो प्रश्न आहे तो रद्द आहे, कारण तो आपल्या सिलेबस मध्ये असलेल्या कलमांशी संबंधित नाहीये. नंतर नेक्स्ट आहे, भ्रष्टाचार विरोधी अधिनियम 1988 च्या कलम 6 नुसार खालीलपैकी कोणास अधिकृत कार्य करण्यासाठी कायदेशीर मोबदल्याशिवाय इतर काही स्वीकारण्यासाठी शिक्षा होऊ शकत नाही. हा प्रश्न देखील रद्द झाला होता. डिपार्टमेंटल मेन्स 2013 ला विचारण्यात आला होता. नंतर नेक्स्ट प्रश्न आहे, भ्रष्टाचार विरोधी अधिनियम 1988 च्या कलम 7 नुसार जर लोकसेवकाने त्याच्या पदाच्या नात्याने आवश्यक असलेले कामे पार पाडण्यासंबंधात कायदेशीर परिश्रमिकाखेरीज इतर पारितोषण घेतले तर त्याला जास्तीत जास्त इतक्या वर्षाच्या कारावासाची शिक्षा होईल. हा प्रश्न देखील रद्द झाला होता. 2013 डिपार्टमेंटल मेन्स 2013 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत लोकसेवकांची जी व्याख्या केली आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती येत नाहीत. डिपार्टमेंटल मेन्स 2012 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम पाहिलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलंय लोकसेवक म्हणजे कोण, तर शासनाकडून सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी फीच्या किंवा कमिशनच्या स्वरूपात परिश्रमिक दिली जाणारी कोणतीही व्यक्ती ही काय आहे, लोकसेवक आहे. तर ऑप्शन 1 आहे नोंदणीकृत सोसायटीचा अध्यक्ष. नोंदणीकृत सोसायटीचा अध्यक्ष लोकसेवक आहे का, तर हो आहे. नंतर ऑप्शन 2 आहे सरकारी अनुदान घेणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापक. मग हे ऑप्शन बरोबर आहे का, तर हो, हे ऑप्शन देखील बरोबर आहे. लवाद मंडळाचे अधिकारी. लवाद मंडळाचे अधिकारी म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित व्यक्ती हे लोकसेवक आहेत का, तर हो, हे देखील काय आहेत, लोकसेवक आहे. भागीदारी पेढीचा भागीदार. भागीदारी पेढीचा भागीदार लोकसेवक आहेत का, तर नाही. भागीदारी पेढीचे भागीदार हे लोकसेवक या संज्ञेमध्ये येत नाही, म्हणून आपला ऑप्शन जो 4 आहे तो बरोबर आहे. भारताच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत लोकसेवकाची जी व्याख्या केली आहे त्यामध्ये भागीदारी पेढीचे भागीदार यांचा समावेश होत नाही, म्हणून आपला जो हा 4 आहे ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे, महानगरे वगळता लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येणाऱ्या बाबींचा तपास करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत. हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI मेन्स 2012 ला विचारण्यात आलेला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 17 मध्ये अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती दिलेल्या आहेत आणि त्यानुसार महानगर वगळता लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येणाऱ्या बाबीचे अन्वेषण करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर असा अधिकार पोलीस उप अधीक्षकांना आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे, लोकसेवकाने स्वीकारलेली रक्कम जे त्याचे वैध परिश्रमिक सोडून असेल व कार्यालयीन कामासाठी असेल त्या रकमेस लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली काय म्हणतात. हा प्रश्न डिपार्टमेंटल मुख्य 2011 ला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 भत्ता. कार्यालयीन कार्यासाठी वैध परिश्रमिका व्यतिरिक्त दिली जाणारी जी रक्कम आहे तिला भत्ता असे म्हटले जाते. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे, महानगरे वगळता लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार कोणाला आहेत. हा प्रश्न डिपार्टमेंटल मेन्स 2011 ला विचारण्यात आलेला आहे. यापूर्वीच्या क्वेश्चन मध्येच आपण पाहिलेला आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन 1 पोलीस उप अधीक्षक. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे, लोकसेवकाची वर्तवणूक केव्हा गुन्हेगारी वर्तवणूक संबोधता येईल. हा प्रश्न डिपार्टमेंटल मेन्स 2011 ला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन 1 आहे, जर तो भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःकरिता किंवा इतरांकरिता मालमत्ता मिळवत असेल किंवा पैशांच्या स्वरूपात फायदा मिळवत असेल तर. ऑप्शन 2 आहे, जर त्याने पावती देऊन पैसे घेतले तर. ऑप्शन 3 आहे, वैध मार्गाने मालमत्ता व उत्पन्न मिळवतो तेव्हा. ऑप्शन 4 आहे, जर दुसऱ्याकडून कोणताही मोबदला न स्वीकारण्याचे कबूल केले तेव्हा. थोडक्यात येथे
लोकसेवकाचे फौजदारी पात्र गैरवर्तन विचारलेले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 1. जर तो भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने स्वतःकरिता किंवा इतरांकरिता मालमत्ता मिळवत असेल किंवा पैशांच्या स्वरूपात फायदा मिळवत असेल तर तो काय करत आहे? गुन्हेगारी गैरवर्तणूक, ज्याला आपण काय म्हणतो? फौजदारी पात्र गैरवर्तन. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेट्रोपॉलिटन शहरे व विशेष पोलीस पथक दिल्ली यांचे अधिकार क्षेत्र सोडून इतर ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखालील गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना आहे? हा प्रश्न डिपार्टमेंटल मेन्स 2011 ला विचारण्यात आलेला आहे आणि यापूर्वीच्या 2-3 क्वेश्चन मध्ये आपण याचा आन्सर पाहिलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 2. पोलीस उप अधीक्षक. मेट्रोपॉलिटन सिटीज आणि दिल्ली विशेष पोलीस आस्थापना जर सोडलं तर इतर ठिकाणी अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती कोण आहे? पोलीस उपाधीक्षक. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मधुकर भास्करराव विरुद्ध महाराष्ट्र राज्य ही केस अनाचार टाळण्याचा कायदा 1988 मधील कोणत्या कलमाखाली येते? डिपार्टमेंटल मेन्स 2010 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 2. कलम 7. मधुकरराव भास्कर विरुद्ध महाराष्ट्र राज्य ही केस भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 7 अंतर्गत येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचे फौजदारी गैरवर्तणूक अनाचार टाळण्याचा कायदा 1988 मधील कोणत्या कलमात वरील तरतूद आहे? हा प्रश्न डिपार्टमेंटल मुख्य 2010 ला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 3. कलम 13. कलम 13 मध्ये लोकसेवकाचे फौजदारी पात्र गैरवर्तणूक या संबंधित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. सो आता आपण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमावरती आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत ते पाहिलेत आणि या प्रश्नांचं जर अनालिसिस केलं तर आपले असे लक्षात येईल की या प्रश्नांमध्ये आयोगाने अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती यावरती मॅक्झिमम क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये असलेले अपराध, त्या संबंधित शिक्षा आणि व्याख्येवरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेच्या विनाशुल्क परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.